पाईपलाईन केली, शेतात मोटर लावली आहे, ठिबक सिंचन केलं आहे, स्प्रिंकलर केलं आहे, कुठलंही तंत्रज्ञान वापरलं आहे तर पाण्याचं प्रेशर मात्र महत्त्वाचं असतं आणि पाण्याचं प्रेशर मोजण्यासाठी तुम्ही अशा प्रकारचं प्रेशर मीटरचा उपयोग करतात. पण तुमचा अनुभव असा आहे का की प्रेशर मीटर खूप वेळा खराब होऊन जातं, लवकर खराब होतं, तर असं का होतं मला कमेंटमध्ये सांगा. मी उत्तर देणारच आहे, पण आधी व्हिडिओ पॉज करा आणि तुमचं मत कमेंटमध्ये सांगा. मग आता मी उत्तर देतो. तर असं का होतं, कारण हे बघा, हे मीटर आहे आणि इथे एक पॉईंट असतो की जिच्यातनं आपलं पाण्याचं प्रेशर मध्ये जाऊन कुठेतरी एक तर स्प्रिंग असेल मध्ये, एक तर न्यूमॅटिक म्हणजे ऑइल असेल, हायड्रोलिक ऑइल असेल, की ते सेन्स होऊन हा काटा फिरवून आपल्याला दर्शवतो की किती प्रेशर आहे. मग आता जर समजा हे तुम्ही पाईपलाईनवर असं फिट करून दिलं आहे आणि कंटिन्यू पाण्याचं प्रेशर त्याच्यावर देतं आहे, तर कुठेतरी ती यंत्रणा खराब होणार आहे, कारण ती कंटिन्युअसली अंडर प्रेशर राहणार आहे. म्हणून तिथे जर तुम्ही हा छोटासा एक कॉक लावला ना, तर हा बघा, म्हणजे तुमच्या जिथे कुठे मीटर लावलं आहे ना तिथे फक्त असा एक कॉक लावायचा आहे. तर ह्या कॉकमुळे काय होतं की जेव्हा तुम्हाला प्रेशर पाहायचं आहे तेव्हा हा कॉक ओपन करा, तर इथे प्रेशर येईल, तुम्ही चेक करून घ्या. आणि समजा तुमचं काम झालं आहे, तुम्हाला गरज नाही आहे, तर याला फिरवून घ्या. म्हणजे आता इथून पाणी कट झालं तर त्याच्यामुळे काय होईल की कंटिन्यू पाणी मध्ये जाणार नाही आणि तुमच्या प्रेशर मीटर कंटिन्यू लोडमध्ये राहणार नाही आणि त्याचं आयुष्य वाढेल. तर हा छोटासा जुगाड तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा आणि ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोचवा. कारण बघा, जरी वस्तू ही छोटीशी असली ना तर फार महत्त्वाची आहे. खराब झाल्यावर बदलवत कोणीच नाही आणि मग बिना प्रेशरने ते कामं जे होतात ना त्याच्यामुळे पाईपलाईन फुटते, त्यांचं ठिबक खराब होतं, त्यांचं स्प्रिंकलर इरिगेशन काम करत नाही. तर ह्या सर्वांपासून वाचण्यासाठी हा एवढूसा एक कॉक जर तुम्ही लावला असा तर तुमच्या प्रेशर मीटरचं आयुष्य कमीत कमी 5 पट वाढतं.